सो हाय गाईज, आज आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. आणि आजची एक नवीन चॅलेंज आणली आम्ही, की सरप्राईज चॅलेंज, सरप्राईज क्वेश्चन चॅलेंज. आम्ही दोघांनी पण 5-5 क्वेश्चन्स आपल्या आपल्या मोबाईलमध्ये नोट करून ठेवलेले आहेत. म्हणजे असे आहेत, तुझं काय ते दाखव. तर मग एकमेकांना आम्ही तर विचारणार, आम्हाला काही आयडिया नाही एकमेकांच्या क्वेश्चन्सबद्दल. आणि हां, सिक्रेट आहे असं. तर आपण स्टार्ट करू. चल, एक एक विचारू. आधी हा, तू एक एकच विचार. आधी तू विचार ना. तू आधी. नाही, तू विचार. अशी कोणती गोष्ट आहे जे तुला आवडत नाही माझ्याबद्दल? बऱ्याच गोष्टी आहेत. इथनं सच नाही बोलणार आहे. एवढ्या गोष्टी आहेत? की तू माझं ऐकत नाहीयेस. मी तुला सांगते हेअरकट कर आणि हा हेअरकट नाही करत आहे. ही गोष्ट मला बिलकुल आवडत नाही, की जे मी सांगितलंय वाढवायचे आणि केस. तू ते करत नाही. वाढवायचे केस मला कधीपासून वाढवायचे होते, पण काही कारणांमुळे मला सारखे पण मला नाही कापावे आवडत. लागत होते. आता मी फुल फ्लेज मध्ये वाढवतोय. नाही, मला नाही आवडत. येस, तुझी बारी आता. नाटक. ठीक आहे. इफ आय लॉस्ट माय मेमरी व्हॉट वुड यू रिमाइंड मी अबाउट यू? जर माझी अशी मेमरी लॉस झाला मला, तर अशी एक कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला आठवण करून देशील की तू माझा आहेस किंवा मी तुझी आहे असं? माझी गॅलरीमध्ये आहे ना, 1000च्या वर, 1000 पण नाही, 1,500-2,000, 1,500च्या आसपास आमच्या दोघांचे फोटोज आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे तेवढे फोटो माझे पण नसतील, पण आमच्या दोघांचे आहेत. एवढंच दाखवायचं आहे. आणि बस तेवढं. फोटो दाखवल्यावर तर येईल जरा. हा, छोटा आहे थोडासा. अगोदरपासूनची मेमरी. हा, 4-5 वर्षांपासूनची मेमरी, ते 4 वर्षांपासूनची मेमरी. ते फोटो 5 दाखवून वर्ष पण त्याच्या अगोदरचे पण फोटोज काढलेले ना आपण. 22 पासून 4 वर्ष. 4 वर्ष. ते फोटो दाखवून कळेल. रॅम कमी आहे भले तरी पण. मी बनवलेली सगळ्यात जास्त कोणती डिश तुला आवडते खायची? तू बनवतो अशा 2 गोष्टी आहेत. तू बनवतो त्या 2च गोष्टी, फक्त अंड्याची भाजी आणि मॅगी. हा, सँडविच. सँडविच मला नाही आवडत, बकवास लागतं. अजून काय काय बनवतो मी? सँडविच तुझ्यापेक्षा चांगलं मी करते. मी खूप काय काय बनवतो ते बघून. इवन माझा इंस्टाचा फीड पण कसा असतो, सगळे माझं फूड नुसतं भरलेले. फूडचे असतात सगळे. मी अंड्याचं खूप काय काय बनवतो, सँडविच बनवतो, काय काय बनवतो मी. बोला ना, मी अंड्याची भाजी आणि मॅगी. मग तुला जास्त काय आवडतं त्याच्यातलं? दोन्ही आवडतं. हा, छान वाटलं मला ऐकून हे खूप. मन का समाधान. मॅगी तर खाते. समज जर आपण एका मॉलमध्ये गेलो आणि मी कुठे हरवली, ठीक आहे, एका मोठ्या मॉलमध्ये गेलो, असं दुबईला जसं गेलेलो, अख्खा दुबई मॉलमध्ये जर मी हरवली, तर मी कुठे सापडेन असं तुला वाटतं? कुठे शोधशील तुम्हाला पहिल्यांदा? फूड कोर्ट. फूड कोर्ट मध्ये सापडणारी ही ना. सिक्युरिटी असं कुठे रिसेप्शन वगैरे जे पण काय असेल ना, कुठेच ना सापडणार, फूड कोर्ट मध्ये सापडेल. बरोबर. आम्ही जेव्हा दुबईला गेलेलो, दुबई मॉल एवढा मोठा आहे आणि आम्ही तिकडे बोर झालेलो, कारण तिकडे ब्रँड्स, मोठे मोठे ब्रँड्स आहेत. आमचं बजेट तेवढं नव्हतं, आम्ही बोर झालेलो. आम्ही काही घ्यायचा विचार पण करत नव्हतं. आम्ही जवळ 3 ते 4 वेळा आपण फूड कोर्ट मध्ये राऊंड मारलं. फूड कोर्ट 3 आणि ते 4 खाल्लं पण वेळा. तिकडेच. मी दिलेलं सगळ्यात जास्त आवडलेलं सरप्राईज कोणतं आहे? असे तर आहे जे ते मॅरेज प्रपोज करताना जे लेटर लिहिलेलंस. मॅरेज प्रपोज करताना वांगणीला, फार्म हाऊसला, तेव्हा तू ते लेटर लिहिलेलंस आठवतंय? हा, ते मल्टिपल लेटर्स लिहिले ते फॅमिली समोर आपण केलं ते वाले मध्ये. लेटर्स. स्टोरी सांग मग, अशी होती ती सांग. ऐका आता. कसली स्टोरी? काय केलेलं, काय एक्झॅक्ट प्लॅन काय होता माझा ते सांग.
ते तू सांग, तू प्लॅन केलेला. तू सांगितलं पाहिजे, तुझ्या मनातलं सांगायचं, तुला आन्सर द्यायचं. माझ्या क्वेश्चनचं आन्सर मीच देऊ. मग मी जर सांगायला गेली तर ते 2 वर्षापूर्वी मला जेव्हा डोळ्यात मी याला हे- प्रपोज डोळ्यात- केलं होतं, ह्यांनी मला उत्तरच दिलं नाही. एका आय लव्ह यूचं उत्तराने मला 2 वर्ष लावली द्यायला. 2 वर्ष. 2 वर्ष. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू हे बोलायला 4 वर्ड्स बोलायला ह्याने 2 वर्ष खाल्ली आहे. 2 वर्ष. पण हिने प्रपोज कसं केलं मला? फोनवरती. आणि फोनवर मी कसं करणार? प्रपोज हा केलं? भाव देत नाही दुसऱ्या माणसाला. आणि मी कसं प्रपोज बिलकुल केलं? पण भाव देत नाही. माझे मम्मी पप्पा, हिचे मम्मी पप्पा, हिचा भाऊ, सगळ्यांसमोर मी प्रपोज केलेलं, फॅमिली समोर. पण जर मी तुला आय लव्ह यू बोलले नसते तर तू प्रपोज केलं असतंस मला. पॉइंट आहे. चल विचार. मीच विचारलेला. अच्छा. तुझं आता. माझ्या डेली लाईफ मधले असे 3 ब्युटी प्रोडक्ट सांग ज्याच्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. लिप बाम, पावडर. मी नाही लावत जास्ती. नाही लावत. ही पावडर बकवास. लिप बाम एक सोपं होतं मला माहिती आहे. सनस्क्रीन. कोणता सनस्क्रीन? आहे काय पडलं तिकडे. आणि ते काय ते स्किन इकडे काय सनस्क्रीन नाही, सनस्क्रीन काय परफ्यूम. 3. कोणत्या गोष्टीवर तू जास्त जेलस होते माझ्यावर? एकच गोष्ट आहे न विसरता. एकच गोष्ट आहे. मी माणसांवरती जेलस होत नाही कधीच कुठल्या माणसांवरती मी जेलस होत नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. इन जनरल मला जेलेसी हा फॅक्टरच नाही माहिती. फक्त एकच व्यक्ती आहे लिव्हिंग थिंग ज्याच्यावरती मी जेलस होते, ते म्हणजे आहे मिहिरची पेपी. पेपी इज अ डॉग. ते तू पेपीवर जेलस होतेस. हा मग पण तुला माझ्यामध्ये काय जेलसी फील होतं हे सांगायला काय नाही आहे काय? तर तू नेहमी बोलते ह्याची स्किन खूप छान आहे यार. एक तर हा पेपी सोबत असतो हो, ठीक आहे, आणि ह्याची स्किन खूप सुंदर आहे. ॲटलिस्ट माझ्या स्किनवरती म्हणजे स्किन काय बोलतात एवढी हेल्दी नाही आहे. बट हा काय न लावता, न सनस्क्रीन, न मॉइश्चरायझर, न फेस वॉश, फक्त पाण्याने असा चेहरा धुतो तरी पण ह्याची स्किन हेल्दी आहे. आणि ह्याच्या हेअर ग्रोथ पण आहे जास्ती विदाउट युझिंग एनिथिंग. जेलस. घरेलू पण नाही, मरेलू उपचार आहेत. नेक्स्ट. ठीक आहे. समजा जर मी कुठे बाहेर गेले आणि जर मला पोलिसांनी पकडलं आणि माझा पहिला कॉल ऑब्व्हियसली तुलाच असणार की मला पोलिसांनी पकडलं, तर तुझं असं काय पहिल्या डोक्यामध्ये काय येईल की मी कशासाठी पोलिसांनी मला पकडलं असेल? ड्रंक असेल. मी नाही पियत. काय तू काय करणार? आय डोंट ड्रिंक गाईज. कोणातरी शिवाय वगैरे घालून आली असेल, लफडी केली असेल कोणासोबत तरी भडकून. मी उगाच लफडी करायला नाही जात. लफडी करते मी, नो डाऊट, मी तेच केलं असणार. बट मी उगाच लफडी करायला जात नाही. पॉइंट असतो त्याला. लोक सुरुवात करतात मग मी एंड करते. पण तो पॉइंट थांबवण्यासाठी तिकडे पॉइंट तुझा आहे, पण तो थांबवण्यासाठीच तर त्याच्यासाठी मला तुला पोलीस पकडतील. मग काय हा बघतील, शो बघतील ते पोलीस थांबवायला येतील ना जर माझी चुकी नसेल हा, तर. मग. पोलिसांनी मला पकडलंय आणि असं काय काय हात गुन्हा सोडला केला? असेल कोणावर तरी म्हणून तसंच असणार. हात सोडला असेल. तू मारते खूप. मी किती मार खातो मला माहिती. माझ्या आयुष्यातलं काय आता काय बोलू तुम्हाला. बिलकुल नाही हात उचलत आधी माझ्यावर. बिलकुल नाही. खूप शाना बाळाने. डायरेक्ट लात. हात नाही लात. माझी बारी आहे. थांब गप बस. असे कोणते 3 डिशेस आहेत जे तुला आवडतात बट मला आवडत नाही बिलकुल पण, बट तुला ते जबरदस्ती मला खिलवायचे आहेत?
2 गोष्टी मी खिलवल्यात, बट ते असं तू असं मला वाटतं की तू खूप चांगल्या प्रकारे खाऊ शकतोस. आता 2-3 दिवसाआधी 2-3 दिवस नाही, मागच्या वीकमधली गोष्ट आहे. पावभाजी बोलून मला कोणती भाजी खिलवली काय माहिती नाही. मी ब्रेडसोबत 3 दिवस ती खात बसलेलो. ती थोडीशी फसली होती, पण झालेली चांगली थोडीशी? होती. खाण्याला लायकीची झालेली. पावभाजी नव्हती झालेली हां, तशी पावभाजी एक्झॅक्ट, नव्हती. बट सेम अच्छा. इन्ग्रेडियंट्स. कोणत्या 3 गोष्टी? कोणत्या 3 डिशेस? एक म्हणजे क्रॅब. क्रॅब मला खूप आवडतो आणि ह्याला बिलकुल आवडत नाही. फिश. कोंकणी मालवणीचे फरक. काय? कोंकणी आणि मालवणीचे फरक. कोणती? रायगड आणि कोकणी. सिंधुदुर्ग, तेच ते. रायगड आणि सिंधुदुर्ग. एक म्हणजे क्रॅब, दुसरी म्हणजे मशरूम. आय लव्ह मशरूम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मी थर्सडेला समोसे करणार आहे ते. यार मला समोसे बिलकुल वडापाववाला माणूस आहे मी, समोसे बनवते. तीनच. बघू कसे करते. तुझी बारी. अशा तीन गोष्टी सांग, म्हणजे 3 वर्ड सांग जे मी डेली लाईफमध्ये यूज करते, ऑर एज अ स्लँग किंवा बॅड वर्ड्स असं नाही, असं स्लँग्स बोलू शकतोस की ते मी मराठीत किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये जे मी फ्रिक्वेंटली यूज करते किंवा मी डेली लाईफमध्ये यूज करते. जेलस, डिस्गस्टिंग. नको ना. मी जेव्हा पण यात त्रास देतो ना, असं एकच डायलॉग असतो, नको ना. आणि रिदम पण तीच असते. म्हणजे हा मला त्रास देतो आणि ॲग्री केलं. येस, त्रास रेकॉर्ड देतो झालं म्हणजे ते. काय, हे रेकॉर्ड असं झालंय. असं करतो मी. हे असं केलं की नको ना, लगेच चालू होतं आरडाओरडा माझ्यावरती. झालंय. एवढंच होतं ना. एवढंच होतं. नेक्स्ट पार्ट मग मी नंतर किती येईल. चांगलं ओळखतोय काय काला. बघितलं बाय बाय. त्रास बघितला मला किती. नेक्स्ट पार्ट मध्ये भेटू. नेक्स्ट पार्ट मध्ये कशाला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये भेटूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.